नमस्कार. तर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आपलं साहित्य बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण आज काय बनवणार आहोत. तर आपण आज बनवणार आहोत गाजरचा हलवा. तर चला बघूया त्यासाठी लागणारे साहित्य. इथे मी गाजर घेतले. गाजर आपल्याला व्यवस्थित धुवून पील करून किसून घ्यायचे आहेत. हे गाजर, हे डेट्स, खजूर, यामधले बिया काढून घेतले मी. इथे साखर, तूप, काजू, बदाम, वेलची पूड आणि ही जायफळ पूड ती मी किसून घेतलेली आहे. आणि इथे आपलं हे दूध. तर आपण सर्वात प्रथम गाजर किसून घेणार आहोत. आपण इथे गाजर किसून घेणार आहोत. चला, तर आता इथे आपलं गाजर झालेलं आहे किसून. आता मी हे ड्रायफ्रुट्स म्हणजे आपण काजू आणि बदाम घेतले, याचे पण काप करून घेणार आहे. चला, तर हे पण आपलं कट करून झालेलं आहे. आता इथे गॅसवरती मी भांडे ठेवणार आहे. इथे मी तूप घालणार आहे. थोडं तूप घातलेलं आहे इथे. काजू बदाम घालायचे इथे. थोडं परतून घेणार आहे तुपामध्ये. इथे थोडं तूप अजून ॲड करणार आहे मी. किसलेले गाजर घालणार आहे. परतून घेऊ आपण याला व्यवस्थित. थोडं अजून तूप घालणार आहे. थोडी मीडियम ठेवणार आहे. एक 5 मिनिटानंतर मी हे खजूरचे जे यामधले बिया काढून घेतलेले आहे आणि कट करून घेतलेले आहे ते घालणार आहे. यावर झाकण ठेवून मी एक 10 मिनिट होऊ देणार आहे की जेणेकरून ते खजूर पूर्णपणे वितळून त्यामध्ये मिक्स होणार. आपले डेट्स इथे मेल्ट होत आहे. तर आता मी थोडी साखर घालणार आहे. साखरेचं प्रमाण बघूनच घालायचं आहे कारण आपण डेट्स घातलेले आहे.
आता झाकण ठेवून मी 10 मिनिटे होऊ देणार आहे. चला तर बघा, हा शिजलेला आहे व्यवस्थित, रंग पण चेंज झालेला आहे. आता मी यामध्ये घालणार आहे दूध. एक 5 मिनिटं मी हे होऊ देणार आहे. ड्रायफ्रूट्स पण ॲड करते मी. झाकण ठेवून एक 5 मिनिट होऊ देते. यामध्ये मी आता वेलची पूड आणि जायफळ पूड घालून देणार आहे. मिक्स करून घेणार आहोत आपण हे व्यवस्थित. चला तर इथे आपला गाजरचा हलवा रेडी झालेला आहे. आता आपण तो सर्व करणार आहोत. चला तर इथे सर्व केलेला आहे आपण गाजरचा हलवा. तर तुम्ही नक्की या पद्धतीने हलवा करून बघा, कारण हलव्यामध्ये जर आपण पहिले दूध घातलं तर तो शिजायलाही खूप वेळ लागतो. त्यामुळे पहिले साखर आणि डेट घालून तुम्ही शिजवा. आणि तुम्ही हे बघा, हे ट्राय करून बघा, याची टेस्ट पण वेगळी लागते आणि हा लवकर शिजतो पण. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली तर. आणि लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.